बरोबर. आज जी काय आपल्याला इथं दिसतंय हे कसं वाटतंय तुम्हाला? हे आता म्हणजे एकच नंबर वाटतं. हा जे एकदम 5.5 भारी. 6 महिन्यात झालेलं नाही ती महिना 6 महिन्यात झालेलं त्यामुळे एकच नंबर वाटते. म्हणजे 5-5.5 महिन्यात जी वाढ नव्हती वाढ नव्हती ती किती दिवसात झाली? एक महिना 6 महिन्यात वाढ झाली भरपूर त्यापेक्षा जादा झाली डबल पेक्षा जादा त्यामुळं आम्ही सांगतो की वापरा बायो ऑर्गॅनिकचं औषध तुम्ही मार्गदर्शन घ्या ऑटोमॅटिक फरक पडेल बागेला प्रत्येकाला. म्हणजे विषय असा आहे की बघा हे वापरण्या अगोदर तुम्ही पण डिप्रेशन मध्ये होता बरोबर की काय करू आणि काय करायचं कमी बी नव्हता. बरोबर. बघा बरं का हो शब्द ऐकणाऱ्यांच्या लक्षात येते मी काय बोलतोय ते. नाही बरोबर आहे. ही वापरण्या अगोदर तुम्ही कमीच नव्हता काय वापरू त्याला पण तुमच्याकडे फक्त पाहिजे होतं ती वापरा बायोरेनिक पोचलेलं नव्हतं हा, म्हणून तुम्ही वापरायचं ती वापरीत होता बरोबर. पण प्लॉट उचलत नव्हता. आता आम्हाला एक असे वेगवेगळ्या अजून समस्या मार्केटमध्ये आता एक आनंदाच्या म्हणता येईल त्याला की जाणवायला लागल्यात की दुकानदार स्वतः असताना तो शेतकऱ्यांना सांगतोय की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरा मला त्याच्यात एकही रुपया कमिशन नाही पण तुम्ही वापरा. का वापरा की तुमचे प्लॉट खूप डिप्रेशन मध्ये गेलेत आणि ती सुअवस्थेला आणून देणार वापरा बायोरेनिक खूप छान टेक्नॉलॉजी आणि अशा शेतकऱ्यांचं बिल बी दुकानदारच देतोय आम्हाला. होय. ह्याला साक्षीदार आमचे गोगरे सरच आहेत साळुंग साहेब बी आहेत फक्त बघत सर नव्हते माझ्यावर त्या दिवशी. खरं ते बोलाय काय हरकत नाही, आहे. बरोबर. बिल कुणी दिलं शेतकऱ्याचं? दुकानदाराने दिला. मला काय म्हणायचंय सोन्याहून पिवळे दुकानदार पण आहेत कुठल्याच दुकानदाराला नाही असं वाटत की आम्ही मार्गदर्शन शेतकऱ्याला करत असताना काही जरी पाहिजे ते दिलं तरी प्लॉट उचलत नाही पण ज्या वेळेस त्यांना कळतं की आम्ही पाहिजे ते देऊन उचलत नाही त्यावेळेस आता दुकानदार आपले म्हणायला लागलेत की तुम्ही वापरा बायोरेनिक सोडा. बरं नुसतं सोडा नाही त्या शेतकऱ्याकडे पैसे नाही त्यांचे दुकानदारांनी पैसे दिलेत मग अशा स्टोरी मला काय म्हणत खरं ते खरं आपल्याला गाजवलं पाहिजे. बरोबर. दुकानदाराला पण आपल्या शेतकऱ्यांचा अगदी तळमळ आहे हवा आहे पण विषय असा आहे की कुणाला असतो कुणाला नसतो पण मला एक म्हणायचंय ज्या दुकानदाराने काय प्लॉट असे किळी असतील किंवा काय इतर असतील घेतलेत आणि ते प्लॉट उचलत नाहीत त्यावेळेस तरी त्या दुकानदार साहेबांनी पण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरा असं मला वाटतं की म्हणावं मोकळ्या म्हणावं का बरोबर आहे. येऊ का ज्या वेळेस तुम्ही बी मार्गदर्शन देऊन काही वेळेस तुम्हाला असं वाटतं की ह्याला आपण तर आपल्या पद्धतीने सगळं केलं आता ह्याला शेवटची स्टेप काय तर शेवट स्टेप मी म्हणतो वापरा. बरोबर. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात? नाही बरोबर आहे म्हणजे मी खूप एवढं नाही म्हणत ह्या का समोरच आहे की आता. आहे का नाही रिझल्ट समोर आहे त्यामुळं कारण वापरावं. विषय असा आहे का तुम्ही ह्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर पैशाला कमी नव्हता खर्चाला कमी नव्हता तुम्ही वेळ द्यायला कमी नव्हता आणि कष्टाला बी कमी नव्हता. बरोबर. मग मला काय म्हणायचं गडीभर आता ही वापरा बायोरेनिक असं थोडं साईटलाच ठेवला हा विषयच तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं करून मी म्हणतो आत्ता बी ह्याला समजा उदाहरणार्थ वापरा दिलं नाही आणि हा डोक्याला प्लॉट आहे मग आता डोक्याला डोक्यापासून उंची नाही आता ह्याचे गड कसे पडतील बारकेच गड बारके पडतील फणीत अंतर पडणार नाही फणीची लांबी राहणार नाही बरं. दोन फणीच्या मध्ये जो डिस्टन्स पाहिजे तो नसणार वादी लांबडी नसणार आणि त्या गडाचं वजन 10-15 किलोचं आलं तर तो लोकलवाला मागणार लोकलवाला मागताना उदार मागताना तो त्याचं जरी काय 1-2-3 लाख रुपये जरी बनले प्लॉटचे बरोबर. तरी तो देताना चायपाय प्रमाणे देणार. बरोबर. मग जे काही उचका पाचका इकडून तिकडून केलेला आहे तो जर तो शेतकऱ्याला मिटवायचा म्हणलं जो बडाबड करतोय त्याला पहिलं जो बडाबड करतोय त्याला पहिलं बरोबर. आलेले पैसे सगळे वाटण्यावारी गेले शेतकऱ्याला काय राहिलं काय नाही. मग त्यांनी शेती काय सर लावली होती उचका पाचका केलेल्यांची मिटवाय बरोबर. कशासाठी केली ती शेती तसंच होतं काय. चोर झाला का तो त्याच्या रानात मग त्या ठिकाणी वापरा बायोरेनिक खूप विचारपूर्वक टेक्नॉलॉजी बनवली ती अशीच टेक्नॉलॉजी नाही बनवली मेजर साहेब बरं. त्यात कंटेंट दिले 34 बरं. आणि ती टेक्नॉलॉजी इतकी खूप छान बनवली आणि सांगताना बी आम्हाला एकदम असं छान सांगितली की शेतकऱ्याला काहीही जी वापरतात ती कुठंही बंद करायचं नाही फक्त ही ऍड करायला सांगा. म्हणजे आता इथं एक शब्द असा बसल की तालमीत टाकला की पोरगा पहिलवान ती कुठल्या बी जातीचा असो तालमीत टाकला की पोरगा मग ती काटकोळा असू नाही त्याची पहिलीच बॉडी चांगली असू तालमीत टाकला की पोरगा पहिलवान आणि तालमीतनं ज्या वेळेस येणार त्यावेळेस त्याला पहिलवानच बोलणारा काय पहिलवान कस काय